हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आम्ही सिंगापूर ट्रिपचे डे 1, डे 2 आणि डे 3चे व्हिडिओ आधीच अपलोड केले होते, पण मध्ये थोडा गॅप झाला. पण आता मी पुन्हा फुल सिरीज कंटिन्यू करत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आमचा डे 4 इन सिंगापूर. आजचा दिवस खूपच एक्साइटिंग होता, कारण आम्ही एक्सप्लोअर केलं मरीना बे सँड्स, गार्डन्स बाय द बे डोम अँड क्लाउड फॉरेस्ट आणि शेवटी डिनर करून दिवस एंड केला. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शेवटी नाईट एक्सपिरियन्स खूप सुंदर आहे. आज आम्ही स्विमिंग पूल एक्सप्लोअर करायचं ठरवलं होतं. ब्रेकफास्ट झाल्यानंतर सात्विक, शीतल मावशी, सात्विकचे डॅडा, श्वेताताई आणि मायशा हे स्विमिंग पूलमध्ये गेले होते. सुरुवातीला खूप मजा चालू होती, पण लगेचच पाऊस सुरू झाला आणि म्हणून त्यांना जास्त वेळ स्विमिंग पूलमध्ये थांबता आलं नाही. आणि सात्विक तर लगेचच बाहेर आला, कारण त्याला खूप थंडी लागत होती. मग त्यानंतर आम्ही रेडी झालो आणि पुढच्या डेस्टिनेशनसाठी निघालो. आज आम्ही आलो आहे गार्डन बाय द बे साऊथ. तर इकडे स्टार्टिंगवर मस्त हा वेगळा झाड आहे. इकडे क्रोकोडाईलचं उडन क्रोकोडाईल आहे. हा ट्री आहे वेगळाच. तर आता आम्ही चालू जाऊ फिरायला. बघूया इकडे काय काय. जाऊ दे, मला माझा फोटोग्राफी चालू झाली आमच्याकडे. सांगू शकत तो दिसत नाहीये. कुठे आहे? आमच्या बस ड्रायव्हरने आम्हाला गार्डन्स बाय द बे इथे सोडलं. तर आपण फोटो इथे काढून घेऊया. पोहोचल्यानंतर आम्हाला समजलं की इथे रात्री एक लाईट शो असणार आहे, म्हणून आम्ही ठरवलं की आधी बाकी प्लेस एक्सप्लोअर करूया आणि नाईट शोसाठी नंतर पुन्हा येऊया. तर मग इथून आम्ही असंच चालत चालत निघालो. याच साईडने आपल्याला पुढे जायचं आहे. तिथे असणारे मरीना बाय बे सँड्स, एक हे बोट शेपची बिल्डिंग दिसते आपल्याला, तिथे जायचं. ते काय स्टोन मध्ये काहीतरी बनवलं यांनी. पाय दिसत आहेत. माहिशा तर ते कोणते असं गेलं जहाज कसलं झालं काय माहित. आणि साईडचे पानं कापत गेले हळूहळू. पूर्ण भरलेलं असतं. अजून काय इकडे हे आमचे फोटो काढत बसले इकडे. अच्छा हो हे डक आहे. आपल्याला आता मरीना बे सँड्स या ठिकाणी जायचं आहे. आम्ही गार्डन्स बाय द बे हे एक्सप्लोअर करतच चाललेलो होतो, कारण आमचा वे याच साईडने होता. शटल सर्व्हिससाठी आपल्याला पुढे अजून इथून चालत जायचं आहे. इथे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. त्यांचं टायमिंग आहे 9 AM to 9 PM, 2 वे राईड वगैरे सगळं दिलेलं आहे. $3 आहे आणि स्ट्रोलर फोल्ड करूनच घेऊन जायचं. इथे गार्डन्स बाय द बेचा मॅप पूर्ण दिलेला आहे. मी आलो इकडे. आता बाकीच्या लोकांच्या वाट बघतो. आम्हाला इथे चालत यायला जवळजवळ 20 मिनिट्स तरी गेले असतील. बाकी सर्व येईपर्यंत आम्ही इथे आमचे फोटोशूट करून घेतले. ही बघा, ही शटल आलेली आहे आणि आता आम्ही त्याच्यामध्ये अर्धे लोक, आम्ही या एका शटलमध्ये अर्धे लोक आहेत आणि त्याच्या मागे दुसरी शटल आहे तिथे. आता आम्ही इथून निघालेलो आहोत ह्या शटलमधून त्या फेमस बोट शेप बिल्डिंगकडे. हे बघ किती मोठा होता ना ड्रॅगन फ्लाय मम्मा. आता आपण पोचलेलो आहोत
त्या मोठ्या बोट शेप कडे. आलेत आम्ही चाललो होतो एंट्री करायला. एंट्री बसते पुढून. चला पळापट तू एंट्री यायची. ओके आम्हा इकडे खाली जायचं आता. इकडून पुढे आम्हाला आता खाली उतरायचंय. अरे तू कशी नेणार तुला खाली? आता एक काय करतो उतरायचं आहे ना. हा इकडे मस्त खाली हा बघ हा एक प्रोजेक्टचा वापर करा. इकडून येतं लाईट इकडे गार्डन डे पुढे. ओके आम्ही आता आतमध्ये आलो तर आतमध्ये व्ह्यू बघायचा. बोट शेप बिल्डिंगच्या आम्ही ग्राउंड फ्लोअरला पोहोचलेलो आहोत. गार्डन बाय द बे. लाईट पाहिजे होते अजून मस्त एक मस्त जाऊन फ्लोअर पासून हे टॉपला किती उंच आहे. इथे खूपच रश होती म्हणून आम्हाला थोडा वेळ ग्राउंड फ्लोअरवरच वेटिंग करावं लागलं. कदाचित वेदर किंवा क्राऊड मॅनेजमेंटमुळे ते बॅचेसमध्ये एंट्री देत होते. एक्झॅक्ट रिझन माहीत नाही, पण इकडे पाऊस पण होता आज सकाळपासून, तर त्यामुळे आम्हाला वेट करावं लागलेलं. पण वेट करताना आम्ही टाईमपास पण छान केला. तिथे क्रिसमस ट्रीसारखे असं सुंदर डेकोरेशन होतं आणि मग आम्ही तिथेच फोटो काढले आणि तो पार्ट पण खूप एन्जॉयबल झाला. आता आतमध्ये चालली आमचं स्कॅन करतात सध्या. स्कॅन करून आतमध्ये होती स्कॅन होत राहील. हा म्हणून एक चालेल का इकडे कानामध्ये वेगळंच व्हायला लागले आता. माहिती इतने जल्दी 56. ओके चलो चलो. फायनली 1 आवर वेट केल्यानंतर 56 फ्लोअरवर पोहोचलो आणि खरंच तो वेट कम्प्लिटली वर्थ इट होता. वरून पूर्ण सिंगापूर सिटी स्कायलाईन खूपच सुंदर दिसत होता. आम्ही तिथे खूप फोटोशूट केलं. प्रत्येक स्पॉट फोटोसाठी परफेक्ट होता आणि तिथेच आम्ही थोडं स्नॅक्स पण एन्जॉय केलं आणि हा एक्सपिरियन्स आमच्या ट्रिपमधला एक बेस्ट मोमेंट होता. व्हील पण एकदम लहान आहे. त्या साईडला व्हील आहे. ती सगळी आमची पब्लिक आणि आमचा मस्त एक व्ह्यू. वाव मस्त व्ह्यू असते. अजून टॉपवर पण आहे काहीतरी तिकडे पण जायला पाहिजे. इकडे आम्ही खूप फोटो काढून घेतलेत. मरीना बे सँड्समधून निघाल्यानंतर गार्डन्स बाय द बे कडे जाताना मध्ये एक मिरर सारखा सेक्शन होता. तिथे रिफ्लेक्शन खूपच सुंदर दिसत होते म्हणून आम्ही तिथेही काही फोटोज काढले. तो पार्ट पण खूप फन होता आणि काही कॅन्डिड मोमेंट्स पण कॅप्चर झाले. इकडे आम्हाला मिरर मध्ये फोटो काढताना खूप मजा आली. आता आम्ही फ्लावर मधला लाईट शो बघायला जाणार आहोत. ये आता पुन्हा आम्ही शटलने जाणार आहोत गार्डन्स बाय द बे मध्ये आणि मग आम्ही परत आलो गार्डन्स बाय द बे मध्ये आणि तिथे आम्ही डोम शो एक्सपिरियन्स केला.
लाईट्स, डिझाईन आणि एन्व्हायरमेंट खूपच सुंदर होतं. फुल प्लेस एकदम मॅजिकल वाटत होतं. तर आता ही अशी लाईट यांनी लावून ठेवलेली आहे. आता ते शोध चालू होण्यामुळे सगळे इकडे ना लेटून राहिलेले आहेत. इकडे सगळे असे लेटून राहिलेले आहेत. पुढे वरती बघून राहिले. आज नेमकी मी ट्रायपॉड यूज केला, त्यामुळे परफेक्ट सेट करणं मुश्किल झालं. तर आता चालू होणार आहे. हा लाईट शो 25 मिनिट्सचा होता. हा शो जर तुम्हाला पूर्ण पाहायचा असेल तर याची लिंक आम्ही कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही हा लाईट शो पूर्ण पाहू शकता. हा एक्सपिरियन्स पण खूप युनिक होता. आता त्यानंतर आम्ही पोचलो क्लाउड फॉरेस्टमध्ये. आत एंटर होतात एकदम थंड फ्रेश हवा जाणवली आणि बाहेरच्या सिंगापूरच्या गरमीपासून एकदम रिलीफ मिळालं. पहिल्याच नजरेत हे प्लेस खूपच युनिक आणि मॅजिकल वाटत होतं. आणि आत गेल्यावर सर्वात आधी दिसतं ते हे ह्यूज इंडोर वॉटरफॉल. हे वर्ल्ड's टॉलेस्ट इंडोर वॉटरफॉल आहे आणि ते लाईव्ह पाहण्याचा एक्सपिरियन्स खरंच नेक्स्ट लेवल आहे. पाण्याचा आवाज, थंड हवा आणि आजूबाजूची ग्रीनरी हे सगळं मिळून एकदम पीसफुल फिलिंग येते. आता इकडे जाऊया. ते काय इथे आम्हाला अ फिस्टा ऑफ ऑर्किड सेक्शन पाहायला मिळालं. खूप सुंदर आणि कलरफुल ऑर्किड्स इथे हे बघा दिसत आहेत. ऑर्किड्स हे सिंगापूरचे खूप स्पेशल फ्लॉवर्स मानले जातात आणि इथे खूप वेगवेगळ्या कलर्स आणि डिझाईन्समध्ये दिसत आहेत. हे बघा, काही ऑर्किड्स इतके युनिक आहेत की ते ऑलमोस्ट आर्टिफिशियल वाटत आहेत. त्यांची अरेंजमेंट पण खूप सुंदर पद्धतीने केली होती. लाईट जे दिसतात तीन त्याच्यामध्ये उजेड आहे, त्यामध्ये डिझाईन दिसत नाही आहे. तो जवळून बघूया आपण दिसला की जवळून थोडी डिझाईन दिसते तरी पूर्ण दिसत नाही आहे. म्हणून पुढे जाऊया. तो फुल सेक्शन खूपच अट्रॅक्टिव्ह वाटत होता आणि ऑनेस्टली फोटो काढण्यासाठी हा स्पॉट एकदम परफेक्ट होता. इथून पुढे गेल्यानंतर आम्हाला इथे फॉग इफेक्ट खूपच सिनेमॅटिक वाटत होता आणि ओव्हरऑल ॲम्बियन्स खूप काम आणि रिलॅक्सिंग होतं. आम्ही इथे खूप फोटोज आणि व्हिडिओज घेतलेले आहेत. मम्मा ईगल. इथे उडन ईगल बर्ड्स पण खूप युनिक वाटले. टेम्पल ऑफ सँक्च्युरी हा फोटोसाठी बेस्ट स्पॉट होता. आम्ही तिथे दोघांनी फोटो काढलेत. नंतर आम्ही गेलो होतो लॉस्ट वर्ल्ड या पॉइंटला. ओके, तर आम्ही वरती आलो आहे. लिफ्टवाले तिकडून येतील परंतु आम्ही जाऊ पुढे. तिकडे मस्त थंड वाटते, मस्त थंड वाटते आणि एकदा असं फ्रेश वाटते. म्हणजे इकडे आहे ना थोडंसं वातावरण व्यवस्थित मस्त. हे चला चला, तो मोठा स्पायडर आहे वरती, मोठी फुलं. आम्ही आता वरती आलोय आणि खाली पूर्ण तर कॅमेरा जरा पडायसाठी समजा आता पकडतो. चला, अरे त्यांनी किती वरती आणलं पण आहे लावून लावून. खाली बघा कितपर्यंत आहे, पूर्ण खालपर्यंत आहे घेतलं. काय सापशिडी आहे, फुल सापशिडी यांनी केली आहे.
नागमोडी वळणं. इकडून आलो आता इकडे. चला इकडून वारा होतं सोडतं त्यामुळे तिकडून वारा सोडतं त्यामुळे पानं हलतात इकडे पण. ओके हां ते तिकडून हवा सोडतं तेव्हा वारा लागते. आता इकडे मस्त वारा लागते आणि इकडे पानं आहेत खरी आहेत. मी खोटी समजवतो आहेत खरी आहेत. तर 5th फ्लोअर जाऊन येऊया. स्टोरने आलं जरा कन्फ्युजन वाढलं आमचं तर 5th फ्लोअर जाऊया पण बघूया. इथे सर्व ठिकाणी लश ग्रीनरी आहे. वेगवेगळ्या प्रकारचे रेअर प्लांट्स खूप सुंदर दिसतात. किती मेहनत किती छान आहे करायला. पूर्ण खालपासून या खालपासून वरपर्यंत पूर्ण खाली बघा बघा किती खाली आहे. इकडून एकदम खालून वरती आणि टेम्परेचर इतकं मस्त थंड आहे. खूप मस्त गारगार वाटतंय. ते कसं वाटतंय छान छान. सगळ्यांच्या आपण सोबत आलो आता चला त्यांच्या स्कूल चला. चालून पाय दुखायला लागले बरंच चालू लागतं. काय सगळं रिअल आहे. किती मोठी वेल असेल ही. चला हो व्ह्यू मस्त ऐकून बघून घ्या सगळ्या. त्याला आपण फोटो काढूया. तर आता आम्ही अजून पुढे चाललो. इकडे हा मोठी झाडं आहेत. चला सगळे पुढे गेलं पटापट जायला लागेल. आम्हाला लवकर आता गाडीत बसून पुन्हा हॉटेलला जायचं आहे. तर ऑलरेडी आम्हाला लेट झाले तसं. आणि इकडे गाडीवाल्यांचा टायमिंग फिक्स असतो. जर ज्या टायमाला आपण सांगतील त्याला माझा 5 मिनटं बफर असतो नाही तर मध्ये सोडून जातात. तर ठीक आहे. तर एलिव्हेटरने आम्हाला जाऊन नाही दिलं सॉरी त्या हे असते आम्ही झालं तर एलिव्हेटरने. एलिव्हेटर ह्या साईडला हिडन फॉरेस्ट तिसरे 6 फ्लोअर नंबर आहे. लेवल 2 का नाही डायरेक्ट लेवल 2 गायबच आहे की बटन्समध्ये पण नाही. सीच्या नंतर डायरेक्ट कुठे माहिती कसल्या येतात. आम्ही चाललो बाहेर. एक्झिट समोरून पण आहे इकडून पण आहे. इतकं सगळं एक्सप्लोअर केल्यानंतर आम्ही डिनरसाठी गेलो. पूर्ण दिवस खूप टायरिंग पण इक्वली एन्जॉयबल होता. सगळे मोमेंट्स खूपच मेमोरेबल होते आणि आम्ही डे एंड केला नाईस डिनरसोबत. तर अशा प्रकारे आमचा सिंगापूर ट्रिपचा डे 4 खूपच अमेझिंग झाला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कोणता पार्ट जास्त आवडला आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. डे 5 अजून इंटरेस्टिंग आहे. तो लवकरच येणार आहे. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.